नमस्कार, न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत. पाहूया जागतिक घडामोडी. भारताचा नवीन राजदूत म्हणून रुवेन अझर याच्या नियुक्तीला इस्रायलने दिली मान्यता. भारतासह श्रीलंका आणि भूटानमध्येही अनिवासी राजदूत म्हणून पाहणार काम. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या ताफ्याला कारची धडक, मोठा अपघात टळला. युरोपात इस्लामला जागा नाही, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचं मोठं विधान. गाझा हल्ल्याची तीव्रता अजूनही कायम. गाझा पट्टीमध्ये सलग चौथ्या दिवशी दूरसंचार सेवा पूर्णपणे बंद. पाकिस्तान सीएसने निवडणूक वेळापत्रक जाहीर केल्यानंतर निवडणूक सीमांच्या सीमांकनावर आक्षेप घेण्याविरुद्ध केले नियम. इस्रायली हल्ल्यामुळे गाझातील सर्वात मोठे रुग्णालय उद्ध्वस्त. WHO आपत्कालीन विभागासाठी अलार्म जारी. इम्रान खानच्या समर्थकांच्या ऑनलाईन रॅलीपूर्वी पाकिस्तानमध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स, फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूब झाले बंद. जबलिया येथे झालेल्या हल्ल्यात 90 लोक मारले गेले. आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची माहिती. ल्युटन संघाचा कर्णधार टॉम लॉयकरला मैदानातच आला हृदयविकाराचा झटका. ऑस्ट्रेलियाने बॉक्सिंग डे कसोटीच्या 8 दिवस अगोदरच केला संघ जाहीर. धन्यवाद.